नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. आरोग्य दूत न्यूज. आज ही बातमी ऐकताना कदाचित काही आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींच्या मनात अपराधीपणाचा जाणीव होईल. कारण आजचा विषय आहे 14 ते 15 वर्षाच्या मुलाचं आयुष्य, जे अजून अभी खेळण्याचं वयात असताना जबाबदाऱ्यांच्या रेल्वेत ढकललं जातं. मंडळी, मुलं म्हणजे खेळणी नाहीयेत की जा रे जमेल तुला असं म्हणून रात्रीच्या ट्रेनमध्ये एकटं पाठवायचं. 14 ते 15 वर्षाचे पोरं दिसायला मोठे वाटतात, पण अक्कलने अजून कच्चे असतात. एक चुकीचं स्टेशन, एक चुकीची ट्रेन, एक चुकीचा माणूस आणि आयुष्यभरचं घाव बसू शकतो. आज पाचोऱ्यात 2 अल्पवयीन मुलं उतरली, घाबरलेली, गोंधळलेली. कुठे जायचं, काय करायचं याची पूर्ण माहीत नसलेली. नशीब बलवत्तर म्हणून त्यांना पोलीस माणुसकीने भेटले. त्यांनी चौकशी केली, समजावलं, सुरक्षित ठेवलं. पण मी आज एक प्रश्न विचारतोय, उद्या हीच मुलं चुकीच्या लोकांच्या हातात पडली असती तर कोण जबाबदार राहिलं असतं? आई वडील की समाज? आई वडिलांनो, आम्हाला माहीत आहे गरिबी आहे, हाल आहेत, पोटासाठी धडपड आहे, पण लक्षात ठेवा, गरिबीपेक्षा मोठी गोष्ट मुलांचं जिवंत आणि सुरक्षित परत येणं आहे. मुलाला बाहेर पाठवताना त्यांच्या हातात फक्त पैसे देऊ नका, त्याच्या डोक्यात हे भरा, कुठे उतरायचं आहे, कोणाला फोन करायचा, संकटात कोणाकडे जायचं, कोणी चुकीचं वागलं तर काय करायचं. पोलीस म्हणजे शत्रू नाहीत, ते मदतीसाठी असतात. आणि सर्वात महत्त्वाचं, 14 ते 15 वर्षाचं मूल एकटं रात्री अनोळखी ठिकाणी पाठवू नका. आणि आत्ता नागरिकांनो, रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्थानकावर कोणी घाबरलेलं, रडणारं, गोंधळलेलं लहान मुलं दिसलं तर आपलं नाही म्हणून तोंड फिरू नका. त्या क्षणी तुमचं एक पाऊल पुढे एखाद्या आईचं काळीज वाचू शकतं, एखाद्या बापाचं आयुष्य वाचू शकतं आणि त्या मुलाचं संपूर्ण भविष्य बदलू शकतं. आजही 2 मुलं सुरक्षित आहेत, पण हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक आई वडिलांनी आणि प्रत्येक नागरिकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुलं देवाघरची फुलं आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडू नका. मी आहे नरसिंग बुरे, आरोग्य दूत न्यूज. अशीच माणुसकी जिवंत ठेवणारी बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.